श्रावण महिन्यानिमित्त सुप्रसिद्ध राजज्योतिषांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम श्रावण सत्संग आणि साधना। ओम स्वस्ति न इंद्र वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारिष्टो अरिष्टनेमे स्वस्ति न बृहस्पतिर्दधातु। ओम सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय। अनेक दिवसांनी सुरू असलेल्या सत्संगामध्ये आज पुन्हा एकदा आपली भेट होते आणि श्रावण महिन्यामध्ये सगळ्या व्रतवैकल्याचा आपण सगळेजण लाभ घेतोय आणि त्याबरोबर सुरू केलेला हा आपण सत्संग आणि या सत्संगामध्ये आपली सुरू असलेली कथा की ज्यामध्ये भगवान दत्तात्रय गुरूंच्या एक गुरूंची ते आपला प्रिय शिष्य कार्तवीर्य अर्जुन याला कार्तवीर्य अर्जुनाला प्रत्येक गोष्टीची म्हणजे आपल्या गुरूंची त्यांच्या तत्वांची ओळख करून देत आहे आणि त्याप्रमाणे हा कार्तवीर्य हा सहस्त्रार्जुन बनेपर्यंत तिथपर्यंत आला आहे की आपण कालच्या तत्वामध्ये बघितलं की आकाश या तत्वामध्ये त्याला पूर्णपणे सहस्त्रार्जुनाला पूर्णपणे त्यांनी बाहूचं वरदान तुला मी देईन आणि तुला सहस्त्र हात निर्माण होतील अशा प्रकारची ग्वाही अशा प्रकारचं आश्वासन त्या ठिकाणी भगवान दत्तात्रय गुरूंनी आपल्या शिष्याला दिलं आणि प्रामुख्याने त्यांना दिलेसुद्धा। आणि ते दिलेलं असताना मग त्यानंतर या ठिकाणून त्या ठिकाणी जसं प्रत्येक ठिकाणी की साधू फिरत असतात त्याप्रमाणे हे गुरु शिष्य एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी प्रस्थान ठेवत आहेत आणि ते प्रस्थान ठेवत असताना आज कार्तवीर्य ज्यावेळेला भगवान दत्तात्रय गुरूंच्या समोर आला तेव्हा तिथे नव्हते, उपस्थित नव्हते, म्हणजे की जिथे भेटायचे त्या ठिकाणी ते उपस्थित नव्हते आणि उपस्थित नव्हते तर मग आज गुरु कुठे गेले आहेत म्हणून तो त्या ठिकाणी त्यांना शोधाशोध करत होता। थोडा वरच्या भागावरती जाऊन वाकून इकडे तिकडे बघत होता की ते कुठे दिसत आहेत का म्हणून, परंतु ते कुठे दिसत नव्हते आणि मग त्याच्यानंतर खूप लांबून कुठेतरी त्यांना धूर येताना दिसला कार्तवीर्याला। मग हा धूर कसला येतोय म्हणून आणि काहीतरी त्या ठिकाणी आवाजही येतोय म्हणून धावत धावत त्या ठिकाणी कार्तवीर्य पोचला आणि त्यावेळेला त्याच्या लक्षात आलं की तिथे कोणीतरी यज्ञकर्म करत आहे आणि ते यज्ञकर्म करत असताना त्या ठिकाणी बाकी कोणीच दिसलं नाही, परंतु त्या यज्ञकर्माच्या बाजूला जिथे हा यज्ञ चालला आहे त्या यज्ञाच्या बाजूला भगवान दत्तात्रय गुरु त्याच्या नजरेस पडले, दृष्टीस पडले आणि मग आपले गुरु इथे का बरं आले असतील या विचारांनी त्या ठिकाणी कार्तवीर्य अर्जुनसुद्धा पोचला आणि मग तो त्यांच्या पायाशी बसून राहिला की आता त्यांच्या ध्यानातून ते बाहेर येतील आणि बाहेर येतील त्यावेळेला आपला संवाद चालू होईल। आणि जसा तो येऊन बसला आणि त्याप्रमाणे त्यांनीही 2 मिनटं ध्यान केलं आणि त्या ध्यानामध्ये अचानकपणे दत्तात्रय गुरूंचा आवाज त्याच्या कानामध्ये आला आणि त्यांनी विचारलं की अरे शिष्य आलास का तू? हो म्हणले आलो म्हणून, पण आपण जिथे भेटतो तिथे आज भेटत नाही आहे म्हणून तुम्ही इकडे येऊन बसलात। ते म्हणले हां की हे आत्ताच इथे कोणीतरी यज्ञकर्म केलं आहे म्हणजे आणि ते यज्ञकर्म केल्यानंतर ते अग्नी सापेक्ष होण्याकरता मी या ठिकाणी आलो की त्या अग्नीला नमस्कार करण्याकरता आलो। मग त्यावेळेला कार्तवीर्य म्हणाला की अग्नीला नमस्कार करायला आले म्हणजे? तर म्हणले हां म्हणून की या ठिकाणी यज्ञकर्म चालू आहे तर आपली उपस्थिती त्या ठिकाणी असावी आणि त्या यज्ञाला आपण नमन करावं म्हणून मी या ठिकाणी आलो आणि यज्ञाला नमन करून झाल्यानंतर मला खूप आनंद झाला आणि खूप आनंद झाला म्हणून मग त्या आनंदामध्ये त्या संपूर्ण सोहळ्याची प्राप्ती त्याच्यामधलं सुख आणि त्याच्यामधलं पुण्य प्राप्त करण्याकरता मी बसलो। मग म्हणले की या यज्ञामधनं काय प्राप्ती झाली? ते म्हणले यज्ञामधनं यजमानाला प्राप्ती होईल, मला तर या अग्नीकडनंच प्राप्ती झाली। मग त्यावेळेला कार्तवीर्याने मोठ्या उत्सुकतेने विचारलं की अग्नीकडनं कसली प्राप्ती झाली? त्यावेळेला ते म्हणले की अग्नीकडनं मला तेजाची प्राप्ती झाली आणि अग्नी हे सुद्धा माझे गुरु आहेत। अग्नी हे गुरु म्हटल्यानंतर कार्तवीर्याला फारच लगेच म्हणजे की उल्हासित झाला आणि मग त्याने हात जोडून लगेच त्या यज्ञाकडे बघून दर्शन घेतलं, त्या अग्नीकडे बघून दर्शन घेतलं आणि भगवान दत्तात्रय गुरूंना म्हणाला की अग्नीकडनं कुठलं तत्त्व तुम्ही घेतलं? ते म्हणले अग्नीकडनं मी तेजाचं तत्त्व घेतलं। अग्नीप्रमाणे आपण सदैव तप करत राहावं आणि तपत राहून आपलं आपण पूर्णपणे तेज निर्माण करावं म्हणजे। तर मग हा संदेश त्या ठिकाणी ह्या प्रकारचं तत्त्व त्या ठिकाणी कार्तवीर्याला श्री दत्तात्रय गुरूंनी घ्यायला सांगितलं की अग्नीकडनं तेजाचं तत्त्व आपण घ्यायचं, तेज आपल्यामध्ये यायला पाहिजे। मग ते ऐकून फार उल्हासित झाला, खूप प्रफुल्लित झाला आणि मग याप्रमाणे काय करायचं, याप्रमाणे तेजाचा काय फायदा होतो, याप्रमाणे तेजाने आपल्याला काय काय करता येईल, अग्नीपासून नक्की कशा प्रकारे तेज घ्यायचं, या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांची चर्चा सुरू झाली आणि मग भगवान दत्तात्रय गुरूंनी अनेक अशी सुंदर उदाहरणं
त्यावेळेला कार्तवीर्याला दिली, की ज्याच्यामुळे अग्नीमधनं स्वतः पवित्रता कसं व्हायचं. तर पवित्रता हा गुण आपल्याला घ्यायचा आहे. मग पवित्र होणं म्हणजे नक्की काय. आज आपल्याला विचारलं की आपण पवित्र आहात का, आपण अपवित्र आहात का. मग आपण म्हणू हो मी आंघोळ केली मग मी पवित्र आहे. नाही मला कोणी स्पर्श केलेलं नाही म्हणजे मी पवित्र आहे. नाही मी आज सोवळं नेसलेलं आहे म्हणजे मी पवित्र आहे. मग कोणी म्हणेल की नाही माझ्या अंगावरती गोमूत्र पण शिंपडलेलं आहे मग मी पवित्र आहे. मग पवित्रताची नक्की व्याख्या काय, म्हणजे की पवित्रता आपण नक्की कुणाला धरायचं, पवित्र नक्की कुणाला पकडायचं, हा सर्वात मोठा प्रश्न, गहन प्रश्न त्या ठिकाणी कार्तवीर्याच्या मनामध्ये निर्माण झाला. आणि ते म्हणले की पवित्रता म्हणजे कसली. त्यावेळेला ते म्हणले की पवित्रता ही तुम्ही देहाची धरू नका. आपला इथेच गैरसमज होतो की आपण पवित्रता फक्त देहाच्या बाबतीत धरतो, की आपला देह आज आपण सुचिरभूत झालो म्हणजे आपण आंघोळ केली म्हणजे आपण पवित्र झालो. आज आपण काय की बाबा सोळं नेसले म्हणजे आपण पवित्र झालो. आज काय आपण सकाळपासून की कुणीही आपल्याला स्पर्श केला नाही म्हणजे आपण पवित्र झालो. अशाने पवित्र नाही होत आहेत. ही देहाची पवित्रता झाली. देहाची स्वच्छता ही 100% बाळगायलाच पाहिजे, की स्वच्छ कपडे किंवा धूत वस्त्र परिधान करायला पाहिजे, रोज आंघोळ करायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी रास्त आहेत, परंतु ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे आपली पवित्रता नाही. म्हणजे मग पवित्रता म्हणजे काय हे कार्तवीर्याने विचारलं आणि त्याच्यावरती अतिशय सुंदर असं दत्तगुरूंनी त्यांना मार्गदर्शन केलं. ते म्हणजे पवित्रता म्हणजे की आपल्या ठाई आपल्या पूर्णपणे विचारांची, किंवा गुरूंनी जो आपल्याला विचार दिला आहे, गुरूंनी जो आपल्याला आदेश दिला आहे, गुरूंनी आपल्याला जी आज्ञा दिली त्या आज्ञाच्या ठाई 24/7 म्हणजे तुम्हाला समजण्याकरता वापरलेला शब्दप्रयोग की 24/7 त्या ठिकाणी पूर्णपणे सापेक्ष राहणं, की त्या गोष्टीशी निगडीत राहणं. ज्यावेळेला हे प्राप्त होईल ना त्यावेळेला तुम्हाला अग्नीमधली पवित्रता प्राप्त होईल, किंवा पूर्णपणे तुम्ही पवित्र बनाल. आपल्या याच्यामध्ये फक्त देहाचीच पवित्रता आपण धरतो, परंतु ही पवित्रता देहाची आहे. आता कार्तवीर्याला याबद्दल भगवान दत्तात्रय गुरूंनी अनेक उदाहरण सांगितली, परंतु एक सुंदर उदाहरण आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. म्हणजे कारण कार्तवीर्याला ज्यावेळेला दत्तगुरूंनी जी उदाहरणं दिली ती उदाहरणं कदाचित आध्यात्मिकरित्या आपण इतके परिपक्व नाही झालो की ते आपल्याला भावतील किंवा ते आपल्याला समजतील. मग हा विषय आपल्याला पूर्णपणे म्हणजे की भावला गेला पाहिजे आणि त्याचबरोबर तो पूर्णपणे समजला पाहिजे. म्हणून आपण याच्यामध्ये एक सुंदर असं चरित्र किंवा सुंदर असं एक व्यक्तिमत्व आपण याच्यामध्ये घेणार आहोत. आणि हे सुंदर व्यक्तिमत्व म्हणजे अर्थातच शबरीचं व्यक्तिमत्व. तर शबरी ही अशी होती की शबरीच्या याच्यामध्ये साधारण ती 10 ते 12 वर्षाची होती आणि त्यावेळेला ती एका आश्रमामध्ये दररोज जायची आणि त्या आश्रमामध्ये दररोज तो आश्रम म्हणजे की पूर्णपणे सारवायचा. शेणाने पूर्ण सारवलं जायचं, त्याप्रमाणे सारवायचं, स्वच्छ करायचा. त्याच्यानंतर फुलं तोडून आणायची, ती फुलं सगळी आणून त्या ठिकाणी देवाच्या पूजेकरता लागणारी तयारी करायची. ही सगळी शबरीची कार्य त्या ठिकाणी चालू असायची. त्याचबरोबर त्या आश्रमामध्ये जे काही वाटसरू येतील किंवा त्यावेळेला जाताना जे काही अतिथी म्हणून येतील त्यांच्या भोजनाची व्यवस्था करायची. आणि संध्याकाळी आश्रमातून ज्या वेळेला पूर्ण म्हणजे की सूर्यास्ताची वेळ असेल त्याच्या वेळेला त्या आश्रमातली फळं काढायची आणि ती फळं फलाहाराकरता काढून ठेवायची. ही त्या ठिकाणी शबरी ही पूर्णपणे सेवा देत होती. आणि सेवा देत असताना तिच्या गुरूंनी तिला सांगितलं की शबरी, हा आता आश्रम स्थापित करून मला 12 वर्ष झाली. एखाद्या गुरूने एखादा आश्रम स्थापन केल्यानंतर त्या ठिकाणी तिथली व्यवस्था लावण्याकरता किंवा त्या ठिकाणी संपूर्ण अध्ययन होण्याकरता आणि पूर्णपणे तो व्यवस्थित चालेल याकरता पूर्ण वेळ त्या ठिकाणी जो द्यायचा असतो तो 12 वर्षाचा असतो. आणि तो 12 वर्षाचा वेळ आज माझा पूर्ण झालेला आहे. तर आज संध्याकाळी मी या ठिकाणून या आश्रमामधून प्रस्थान ठेवणार आहे, की आजची रात्र मी या आश्रमामध्ये नाही काढू शकत. आणि ह्या आश्रमामध्ये आता मला आवश्यकता वाटत नाही की मी राहावं म्हणून. जिथे तू आहेस तर तू इथे आलेल्या लोकांची त्याप्रमाणे सेवा कर. आश्रमामध्ये ज्ञान अर्जन चालू आहे आणि हे ज्ञान आश्रमामध्ये असल्यामुळे आश्रमाला कुठल्या गोष्टीची कमतरता भासणार नाही. आणि जेवढी तू आश्रमाची स्वच्छता ठेवतेस, काळजी घेतेस, त्यामुळे मला काळजी करण्याची कुठलीच आवश्यकता नाही. तर त्या ठिकाणी तू या आश्रमाची पूर्णपणे काळजी घे. आणि ही सगळी काळजी घेत असताना तुला फक्त एक मी वरदान देतो की तुझी ही संपूर्ण भक्ती बघून, तुझी ही संपूर्णपणे जी चाललेली आहे ती सेवा बघून मी तुला निश्चितपणे एक प्रकारचं वरदान आणि आशीर्वाद देतो. तो आशीर्वाद म्हणजे असा की जेव्हा देव पृथ्वीवरती येतील, जेव्हा ते अवतार घेतील, त्यावेळेला ते निश्चितपणे तुला भेटतील, तुला येतील, तुझ्याकडे चौकशी करतील, तुझी चौकशी करतील आणि तुझ्या हातून काही ना काही ते प्रसाद घेतील. एवढा मी तुला आशीर्वाद देतो. गुरुवचन हे प्रमाण. एवढा आशीर्वाद देऊन गुरु निघून गेले. पुढे त्या ठिकाणी शबरी ही पूर्णपणे सेवा देत राहिली. आता गुरूंनी ज्या वेळेला शबरीला आशीर्वाद दिला त्यावेळेला शबरीचं वय अवघं 12 वर्षाचं. 12 वर्षाची शबरी आहे आणि 12 वर्षाची शबरी हे सगळं कार्य करते. त्याच्यापुढे शबरीनी त्या आश्रमाशी ती पूर्णपणे एकनिष्ठ राहिली. त्या आश्रमामध्ये पूर्णपणे सेवा देत राहिली आणि त्या आश्रमामध्ये तिची सगळी सेवा चालू आहे. आणि रोज संध्याकाळी तिला माहिती आहे की प्रभू आजही येऊ शकतात आणि प्रभू उद्याही येऊ शकतात. त्याप्रमाणे रोज त्याप्रमाणे ती संपूर्ण
ती व्यवस्था जी आहे की फळं काढते आणि दररोज ती नैवेद्य दाखवते देवाला आणि प्रार्थना करते की मी सेवेमध्ये आहे आणि मी तुमची वाट बघत आहे. असं करता करता म्हणजे की ज्या वेळेला हा आशीर्वाद मिळाला त्याच्यानंतर जवळजवळ लगभग रामराजाचा जन्म म्हणजे रामाचा जन्म जो झालेला आहे तो प्रभू रामचंद्राचा जन्म हा त्याच्यानंतर 30 वर्षांनी झालेला आहे. म्हणजे 30 दशकं तर अशीच गेली की तोवर देवाचा पृथ्वीवरती अवतारच नाही आहे. आणि मग रामाचा जन्म झाला आणि रामाचा जन्म झाल्यानंतर सगळीकडे आनंदाचं वातावरण निर्माण झालं. परंतु त्यावेळेला कुठलाही मीडिया नव्हता, त्यामुळे शबरीपर्यंत काय अशी बातमी नाही येऊन पोचली की देवाने अवतार घेतला आहे म्हणून. पण तिला गुरुवचनावरती पूर्णपणे विश्वास होता की माझ्या गुरूंनी मला आशीर्वाद दिलेत, माझ्या गुरूंनी मला सांगितलं आहे म्हणजे 100% देव मला येतील, देव मला भेटतील. आणि मग त्याप्रमाणे 42 वर्षाची ती पूर्णपणे आता झालेली आहे, शबरी आहे ती. आणि ती नेटाने ती पूर्णपणे सगळी व्यवस्था करते, सगळं करते. त्यावेळेला प्रभूंचा अवतार झालेला आहे. हा अवतार झाल्याच्या नंतर प्रभू रामचंद्र ज्यावेळेला तिकडे पोचले म्हणजे ज्यावेळीच्या शबरीची आणि प्रभू रामचंद्राची भेट झाली त्याच्यामध्ये सुद्धा पुढे जर धरलं तर 2 दशकांचा कालावधी गेलेला आहे. म्हणजे 60 पार करून झालेली शबरी आहे. म्हणजे ते इतकी म्हातारी शबरी असताना सुद्धा ती गुरुवचनावरती प्रमाण ठेवून होती की माझ्या गुरूंनी मला सांगितलंय ना की देव येतील आणि तुझ्या हातून खातील. तर याप्रमाणे म्हणजे की बस मी आता देवाला नैवेद्य दाखवणार आणि मी देवांची वाट बघणार. त्याच्यामध्ये कुठलीही मनामध्ये शंका नाही की अरे काय प्रभूंनी मला इथे सांगितलं आहे, माझ्या गुरूंनी मला सांगितलं प्रभू येतील आणि मी इथे सेवा करत राहिली आहे, काय माहिती ते कधी येतील, काय माहिती ते येणार आहेत की नाही येणार, अशी कुठलीही शंका मनामध्ये आणली नाही. ही शंका मनामध्ये नाही आणणं ही पवित्रता आणि गुरुवचनावरती एकनिष्ठ राहणं, एक विश्वास ठेवणं ही पवित्रता. आणि ही पवित्रता पूर्णपणे जपत असताना खरोखरी प्रभू रामचंद्र शबरीच्या दारामध्ये आले. शबरीला काही करावं लागलं नाही. त्या सेवेच्या व्यतिरिक्त शबरीने दुसरी कुठलीही गोष्ट केली नाही. परंतु गुरुवचन प्रमाणे एकदा गुरूंनी सांगितलं आहे ना म्हणजे ती गोष्ट निर्विवाद होणार याच्यावरती पूर्णपणे ती विश्वास ठेवून होती. आणि त्या विश्वासाचं फलित हे भेटलं की राम आणि लक्ष्मण दोघेही जण त्या ठिकाणी तिच्या द्वारामध्ये आले, त्या आश्रमाच्या द्वारामध्ये आले. शबरीने देव आपल्या आश्रमामध्ये आले ते ओळखलं. देवांचं तिने यथोचित स्वागत केलं. स्वागत करून त्यांना बसायला दिलं. त्यांच्या प्रभूंच्या अगदी म्हणतात तसं त्यांनी चरणांवरती मस्तक ठेवलं. खूप समाधानकारक दर्शन तिला देवाचं झालं. आणि ते दर्शन झाल्याच्या नंतर त्यांनी प्रसाद म्हणून तिला म्हणजे शबरीने प्रभूंना बोरं दिली. ज्या बोरांची आपल्याला गोष्ट माहिती आहे की ती गोडच असावी याच्याकरता ती पहिली शबरी खात होती आणि मग त्याची चव बघून ती भगवानना देत होती की प्रभू रामचंद्रांना की त्यांना गोडच बोरं मिळाली पाहिजेत, आंबट बोर नाही मिळालं पाहिजे. तर तिची उष्टी बोरंसुद्धा देवानी खाल्ली. एवढं पवित्रता तिच्यामध्ये आलेली होती की तिच्या उष्टेपणाने कुठलीही ते बोरं खराब होत नव्हती किंवा त्याच्यामध्ये अपवित्रता येत नव्हती. त्याच्यामध्ये पूर्णपणे पवित्रता होती. आणि प्रभूंनी त्याचा पूर्णपणे त्या म्हणजे की प्रसादाचा भोग घेतला, त्या बोरांचा भोग घेतला. इथपर्यंत कथा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. परंतु याच्या पुढची कथा आपल्याला माहिती नाही आहे. शबरीचं चरित्र किंवा व्यक्तिमत्व हे जर बघितलं तर ते खूप अबाधित आहे. अध्यात्मामध्ये त्याच्यामधनं खूप काही शिकण्यासारखं आहे. परंतु आपल्या आजच्या विषयाला धरून एक अग्नी हे आपलं तत्व आहे आणि याच्यापासून पवित्रता आपण घेतली पाहिजे, याच्यापासून तेज आपण घेतलं पाहिजे. भगवान गौतम बुद्धांचा एक मोठा सत्संग आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपो दीपो भव, म्हणजे तुम्ही स्वतः तेज बना, स्वतःचा दिवा बना आणि प्रकाश द्या. त्याप्रमाणे आपण आपो दीपो भव, आपला प्रकाश पडला पाहिजे. शबरीने प्रभू रामचंद्रांना ज्या वेळेला बोरं संपूर्ण त्यांची ग्रहण करून झाली, त्यांची खाऊन झाली, त्याच्या पुढचा इतिहास तुम्हाला माहिती नाही. त्याच्या पुढे शबरीने आपल्या स्वतःच्या शरीरामधनं तुम्हाला सगळ्यांना पहिल्या सत्संगापासून आपण सांगतो की आपल्या शरीरामध्ये पंचतत्व आहेत. या पंचमहाभूतांपासून आपलं शरीर बनलेलं आहे आणि या पंचमहाभूतांमध्ये अग्नीसुद्धा आपल्या शरीरामध्ये आहे. अग्नीचं प्रमाण अवघं 4% आपल्या शरीरामध्ये आहे, ज्याला आपण जठर अग्नी म्हणतो की आपण जे खातो आणि ते पचवण्याचं काम आहे की अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे आणि अन्नाचं हेच पूर्णपणे जीवित ठेवतं की जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म. तर ते अन्न पचवण्याचं काम जर काय आहे तर तो जठर अग्नी करतो आपल्याला माहिती आहे. आणि 4% आपल्या शरीरामध्ये अग्नीचं प्रमाण आहे. आणि शबरी ही सेवा करत असताना गुरुवचनावरती एकनिष्ठ असताना इतक्या पातळीला पोचली होती की तिने आपल्या शरीरामधला जो 4% अग्नी आहे तो त्या ठिकाणी पूर्णपणे प्रज्वलित केला आणि भगवान प्रभू रामचंद्रांच्या समोर ती पूर्णपणे त्या अग्नीच्या स्वाधीन झाली. त्या पवित्र अग्नीमध्ये जो अग्नी स्वतःहून निर्माण केलेला आहे त्या अग्नीमध्ये शबरी पूर्णपणे संपून गेली आणि शबरी फक्त भस्म म्हणून राहिली. भगवान प्रभू रामचंद्रांनी ते भस्म उचललं आणि ते भस्म आपल्या कपाळी लावून घेतलं. म्हणजे इतकं श्रेष्ठत्व एका फक्त गोष्टीमुळे प्राप्त झालं ते म्हणजे पवित्रता.
आणि ही पवित्रता शबरीच्या ठिकाणी कशामुळे आली तर गुरु एकवचनामुळे आली. आणि या ठिकाणी कार्तवीर्याला सुद्धा समजावून सांगताना भगवान दत्तप्रभू हेच सांगतायत की तू पवित्रता घेताना शरीराची पवित्रता घेऊ नको. तू आंघोळ केलेस की नाही याच्याशी मला काही कर्तव्य नाही, परंतु तू एकनिष्ठ आहेस का याच्याशी मला पूर्णपणे कल्पना आहे. आपल्या रोजच्या दैनंदिन व्यवहारामध्ये सुद्धा निश्चितपणे आपण शरीराची काळजी घेतली पाहिजे. आपण धुतवस्त्र परिधान केले पाहिजेत, आपण दररोज आंघोळ केली पाहिजे. पण हे सगळं केलं म्हणजे आपण पवित्र झालो असं कृपया समजू नका. अंगावरती गोमूत्र शिंपडलं म्हणजे आपण पवित्र झालो असं कृपया समजू नका. तर आपण पवित्र होण्याकरता काय केलं पाहिजे तर पवित्र होण्याकरता आपण गुरुवचनाकरता किंवा जी वचनं आपल्या शरीरामध्ये की आपल्या आपण पूर्वजांना दिलेली आहेत किंवा जे ध्येय आपलं आहे, जे कार्य आपण हाती घेतलेलं आहे ते कार्याच्या प्रती एकनिष्ठ राहिलं पाहिजे आणि त्या कार्यावरती पूर्णपणे विश्वास ठेवायला पाहिजे. ही पवित्रता आहे. कोणी आपल्याला गुरूंनी जे काही वचन दिलं असेल की बाबा तुला याची प्राप्ती होईल तर ते बोललेत ना म्हणजे सत्य होईल. बस प्रयत्न मला जे करायचे आहेत ना ते मी करायला कुठेही मागे पुढे होणार नाही आणि कुठलीही मनामध्ये शंका नाही की नाही ते बोललेत ना म्हणजे काले पत्थर की ऊपर की रकीर, की ते बोललेत म्हणजे काळ्या दगडावरची रेषे, ती गोष्ट होणार म्हणजे होणारच. ही गोष्ट आपण ज्यावेळेला शिकू, ही एकनिष्ठता आपण ज्यावेळेला शिकू त्यावेळेला खरोखरी आपो दीपो भव, आपण स्वतः इतके प्रज्वलित होऊ की अग्नीप्रमाणे आपल्यामध्ये पूर्णपणे पवित्रता तर असेलच, परंतु आपला प्रकाश पडलेला असेल, ज्या प्रकाशामध्ये आपल्याला पुढची वाटचाल दिसेल आणि ही वाटचाल निश्चितपणे आपली दैदिप्यमान असेल कारण तो प्रकाश आपला असेल. तेव्हा या अग्नितत्वाकडनं पूर्णपणे पवित्रता घेऊन आपो दीपो भव, आपला प्रकाश कसा देता येईल, आपल्या ज्ञानाचा प्रकाश कसा पडेल याकडे आपण सगळ्यांनी लक्ष द्यावं. आणि याकरता पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा देऊन हा सत्संग आपण इथेच थांबूया. ओम साईराम.